सगळ्यांना शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. ॲक्च्युली कालच्या दिवशीच हा व्लॉग येणार होता, पण काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे व्लॉग काही अपलोड झालाच नाही, म्हणून मग आज अपलोड करत आहे. तर हा ना एकादशीच्या दिवशीचा व्लॉग आहे, म्हणजे सोमवारी होती ना एकादशी, त्या दिवशीच मी शूट केलं होतं. म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर एकादशीचा दिवस ना माझ्यासाठी थोडासा खास असतो. त्या दिवशी मी कृष्ण भगवानला आंघोळ वगैरे करून त्यांना नवीन वस्त्र घालून मस्त सजवते. त्यांना छोटीशीच मूर्ती आहे माझ्याजवळ, जास्त मोठी नाही आहे, म्हणून मग जसं सजवता येईल तसं मी सजवत असते. आज मस्त त्यांना पिवळा रंगाची पोशाख घातली होती आणि मस्त माळसुद्धा घातली होती. माळ तर तशी रोजच असते घातलेली, पण आज आंघोळ करून म्हटलं पिवळा रंगाचे वस्त्र आणि मुकुटसुद्धा पिवळंच होतं. आणि मूर्ती खूपच छोटी आहे, त्यामुळे यांचे पोशाखही लवकर मिळत नाही. 2-3च माझ्याकडे आहेत, तेच मी अधूनमधून धुवून घालत असते. आणि ही एक छोटी बासुरी सुद्धा आहे, ती मी त्यांच्या जवळच ठेवत असते. बासुरी कृष्ण भगवानला खूपच प्रिय आहे ना, म्हणून बासुरी त्यांच्याजवळ असायलाच पाहिजे. आणि मग त्यांची स्थापना करून चंदन वगैरे लावून त्यांची मस्त पूजा करून घेतली आणि सगळ्या देवांची सुद्धा पूजा करून घेतली. फुलं तर मी रोजच सगळ्या देवांना वाहते. आज तुळशी सुद्धा कृष्ण भगवानला म्हणजे लड्डू गोपालला वाहायची होती, कारण एकादशी आहे आणि आज तर खास त्यांचाच दिवस आहे म्हणून. आणि मस्त मग सगळ्या देवांना फुलं वाहून सगळ्या देवांची पूजाही करून घेतली. घरात जोपर्यंत पूजा होत नाही ना तोपर्यंत मला तरी समाधान मिळतच नाही. पूजा झाली की घराचं कसं वातावरणात चेंज होऊन जाते, एक वेगळीच प्रसन्नता, वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते घरामध्ये आणि अगदी सुगंधित घराचं वातावरण होऊन जाते. आणि त्यातही असे काही स्पेशल दिवस असले, जसे की एकादशी असली, महाशिवरात्री असली किंवा नॉर्मली महिन्याची शिवरात्री येते ते असली किंवा प्रदोष असला की खूप छान वाटते मला घरामध्ये. तर आणि शरीराची शुद्धी तर आपण रोजच करतो, पण आत्माच्या शुद्धीसाठी देवाचं नामस्मरण करणंही तितकंच गरजेचं आहे. चला, हा कपूर माझा संपला होता, तर कालच मिस्टरांना मी हा भीमसेनी कपूर आणायचं सांगितला. तर हाच कपूर आम्ही नेहमी वापरत असतो, याला भीमसेनी कपूर म्हणतात. आणि आपली तुरटी असते ना त्याप्रमाणे अगदी पांढरा शुभ्र असतो हा, आणि हेकोळा तेकोळाच याचा आकार असतो, पण हा लावणं खूप चांगलं असते घरामध्ये, खूप छान सुगंध येते याची. तर नेहमी सकाळ संध्याकाळ आपल्याला हा घरामध्ये भीमसेनी कपूर लावलाच पाहिजे. तर मी असं 100 ग्रामचं पॅकेट आणून ठेवत असते, म्हणजे 8-15 दिवस निघून जाते सकाळ संध्याकाळ लावल्याने. दोन्ही टाईम नाही तरी संध्याकाळी तरी जरूर आपल्याला लावायला पाहिजे. खूप छान असते भीमसेनी कपूर लावल्याने, आपल्या घरातली सगळी नेगेटिव्हिटी दूर होते त्याने. तर संध्याकाळच्या वेळेस तरी रोज लावा तुम्ही, मी तरी रोजच लावत असते. आणि आता सगळी कामं झाली आणि उपास आहे म्हणून थोडासा चहा देखील ठेवला होता. आणि उन्हाळा असो की हिवाळा असो, सकाळी 2 टाईम चहा तर मला लागतोच. ती म्हणतात ना चहाची तलपी आहे मी, तशीच काहीशी गोष्ट आहे. तर चहाची तलपीच आहे मी. तर सकाळी तर 1 वेळा घेतला, आता दुसरी वेळा घेत आहे. आणि तसाही उपवास आहे आणि नसला तरीही मी 2 वेळा घेतेच सकाळी चहा. चला, मस्त थोडा वेळ चहा निवांतपणे एन्जॉय करते. आणि हल्ली तर एवढी गरमी वाढलेली आहे, अगदी 37, 38, 40चं टेम्परेचर झालेलं आहे. एवढी गरमी पडते आहे. आणि केस बघा बांधून ठेवले अख्खा दिवस की अगदी ओले होऊन जातात. म्हटलं म्हणून थोडा वेळ मोकळे सोडूया. आणि बघा किती पांढरे केससुद्धा झालेले आहेत. मला आता मेहंदीसुद्धा लावायची आहे. आणि मोकळे ठेवले की मला तर अजिबात आवडत नाही, असं वाटते कधी बांधू कधी नाही. पण थोडासा ओलावा लागतो म्हणून थोडा वेळ म्हटलं पंख्याखाली मोकळे ठेवावेत, म्हणजे जो घाम असतो ना तो थोडासा सुकला जाईल. कारण मी वरच बांधून ठेवते, कारण की असल्या गरमीमध्ये केस मोकळे सोडून मला तर काही काम करणं जमत नाही.
पालक आणला होता, याला मला साफ करायला काही वेळच नव्हता, म्हणून म्हटलं याचे देठं कापून असेच ठेवून देऊया. पालक पनीरची भाजी बनवायची आहे मला, पण आता काही वेळ नाही आहे साफ करायला, म्हणून म्हटलं असंच त्याला देठं काढून जर ठेवून दिलं डब्यात तर 8 दिवसही काही खराब होत नाही. आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा मला नेसायला म्हणजे साफ करायला वेळच मिळाला नव्हता. म्हटलं त्याचे तरी देठ काढून आपण डब्यामध्ये ठेवून दिले तर त्याही चांगल्या राहतील ना. अशाच जर शेवग्याच्या शेंगा आपण ठेवल्या ना डब्या वगैरे तर त्या अगदी सुकून जातात. एकच दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी त्याची भाजीसुद्धा करावीशी वाटत नाही. आणि ह्या डब्यामध्ये जर आपण अशा ठेवल्या की त्या 8 दिवसही तशाच्या तशा राहतात, अजिबात सुकत नाही. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा. जर अशाच तुम्ही शेंगा ठेवल्या ना की 1-2 दिवसातच त्या अगदी शेंगा सुकून जातील, अजिबात त्याची भाजी करावीशी वाटणार नाही. आणि ह्या डब्यात भरून ठेवल्या की अगदी ताज्याच राहतात, 8 दिवससुद्धा त्याला काहीच होत नाही. म्हणून तर मी आणल्या की ह्या डब्यात ठेवून देते त्याचे देठं कट करून, म्हणजे जेव्हा करायचे असतील तेव्हा करू शकतो आपण. बाकी अशाच जर ठेवल्या तर 2 दिवसातच सुकून जातात. म्हणून खूप छान आहेत हे डबे. मला 1 वर्षापेक्षाही जास्त दिवस झाले हे डबे वापरायला आणि खूप छान निघालेत. आणि खूप कमी प्राईजमध्ये घेतलेले आहेत मी, अगदी 300च्याही कमी प्राईज आहे. आणि एवढ्या प्राईजमध्ये मला 8 डबे आले होते. खूपच छान आहे याची क्वालिटी. तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघा, खूपच छान आहेत. आणि भाज्या अगदी फ्रेश राहतात यामध्ये. असे युजफुल जे प्रोडक्ट असतील ना ते तर घ्यायलाच पाहिजे, त्याने आपला वेळही वाचतो आणि आपलं वस्तूसुद्धा म्हणजे भाज्यासुद्धा खराब होत नाही आणि चांगल्याही राहतात आणि आपल्याला आठवडाभर साठवतासुद्धा येतात भाज्या. चला आता मी डायरेक्ट संध्याकाळीच भेटत आहे आणि आता मला साबुदाणा बनवायचा आहे. 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि साबुदाण्याची खिचडी तर आपल्याला सगळ्यांनाच बनवता येते, त्यात काय नवीन नाही आहे. म्हणून मग काही मी रेसिपी शेअर नाही केली तुमच्यासोबत. आणि मी ना काय करते, जेव्हा माझा उपवास असतो ना तेव्हा मग सगळ्यांनाच घरात साबुदाण्याची खिचडी आवडते. मग स्वयंपाक काही करत बसत नाही, सगळ्यांसाठीच मी साबुदाण्याची खिचडीच बनवून घेते. तर माझी तर पंधरवाडी एकादशी येते ना, ती एकादशीचा उपवास असतो, पण 15 दिवसाने नाही पण महिन्यातून एकदा तरी मी सगळ्यांसाठीच साबुदाणा बनवून टाकते. आणि सगळ्यांनाच आवडते घरामध्ये साबुदाण्याची खिचडी, म्हणून मग सगळे आवडीने खातात आणि माझंही मग स्वयंपाकाचं टेन्शन मिटते. आणि एखादा दिवस आपल्यालाही असं वाटते ना, काय रोज रोज भाजी चपाती, जाऊ द्या आपल्याला हे एक दिवस आराम हवा असतो, तर त्यासाठी मग मी एक दिवस भाजी चपाती न बनवता साबुदाणाच बनवून टाकते सगळ्यांसाठी. आणि आज माझ्या मुलाला पॉपकॉर्न खायची खूप जास्त इच्छा होती, म्हणे मम्मी आज पॉपकॉर्न बनव. तर तसेही मक्याचे दाणे मी आणूनच ठेवले होते, कारण की असे पॉपकॉर्न जर बाहेर घ्यायला गेले तर खूपच महाग मिळते. 20 रुपयाला इतकंसं पॅकेट मिळते आणि घरी एवढ्याशा दाण्यामध्ये एवढी मोठी बनते. आणि खूपच सोपी आहे याला बनवणं. कढाईमध्ये फक्त थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि मग दाणे टाकून हलवून त्याला झाकून ठेवायचे. फटफट फटफट फुटायला लागतात आणि खूप सारी पॉपकॉर्न बनते. तर मी शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे याचा, पण एडिट करायचा बाकी आहे, तर लवकरच शेअर करेल तुमच्यासोबत. आणि आता शेंगदाणे सुद्धा भाजायला ठेवले आहे. शेंगदाण्याचे फोतरे लवकर काढण्याची एक ट्रिक दाखवते बघा तुम्हाला. शेंगदाणे थोडेसे थंड झाले की ह्याप्रमाणे कुठलंही एखादं भांडं घ्यायचं, त्याच्या तळाने आपल्याला अशा प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं. शेंगदाणे थोडेसे गरमच असले पाहिजे आणि मग असं चोळून घ्यायचे, त्याला थोडंसं दाबत जायचं, थोडंसं चोळत जायचं. खूप लवकर याचे फोतरे निघतात. तुम्ही एक वेळा नक्कीच करून बघा. तर मी तरी असेच शेंगदाण्याचे फोतरे काढत असते. अशा प्रकारे कुठलंही एखादं भांडं घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाण्याने. आणि मग हलक्या हाताने अशा प्रकारे प्रेस केले की सगळे फोतरे आपले अगदी लवकर निघून जातात. आणि मग त्याला आपल्याला पाखडून घ्यायचं आहे किंवा मग चाळणीने त्याला चाळून घेतले की फोतरे अगदी लवकर आपले निघून जातात. आता चाळणी आहे माझ्याकडे, पण मला थोडासा कंटाळाच आला होता चाळणी काढायचा, मग त्यामुळे मग अशा प्रकारे मी पाखडून घेते आणि सगळे फोतरे निघून जातात. खूपच सोपी ट्रिक आहे, जास्त काही करायची गरज नाही. अशा हाताने चोळलं की मग लगेच फोतरे निघून जातात. एकदा नक्कीच ट्राय करून बघा, खूपच सोपं आहे. चला आता मस्त साबुदाणा सुद्धा बनवायला ठेवला आहे. आणि साबुदाणा बनायला इतका उशीर लागत नाही, 10 मिनिटातच साबुदाणा बनून जातो आणि अगदी मोकळा मोकळा तोही. चला तर मग आता साबुदाण्याची रेसिपी तर मी काही शेअर केली नाही. आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.